सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तुझी पूजा करण्यासाठी गणरायाची 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 आबा आबा हे बघा उदबत्ती कापूर हळद पिंजर धूप का उदबत्त्या कुठल्या आणशील? उदबत्त्या कुठल्या म्हणजे आता ज्या मार्केटमध्ये मिळणार ते आणणार ना. कुठल्या तरी आणू नको रे, हल्ली बनावट माल फार मिळतो हा मार्केटात. ते लाकूड जळल्याचा वास येतो. तू मुगभाटा तो उदबत्तीवाला आहे ना, घेऊन ये. नको प्लीज हो. का? अहो गेला तो तुमचा उदबत्तीवाला. गेल्या वर्षी तुमच्या सांगण्यावरून मी अख्खा मुगभाट पालथा घातला. तुमचा उदबत्तीवाला काय मिळाला नाही म्हणून घेतो. गेला का? अरे रे काय छान उदबत्त्या बनवायचा, सुंदर वास यायचा. बरं तू हे कर, असं धूप कुठला आहे? धूप मी लिहिला. भुलेश्वरला एक धूप लेन आहे. त्या 2 लेन्स आहेत, एक त्याची धूप लेन आहे. तर त्या धूप लेन मध्ये डाव्या बाजू कोण? नको. अहो भुलेश्वरला गर्दी किती असते, वेळ आहे का तेवढा आता तिथे जायला? आणि आबा तुम्हाला सांगतो, आता सगळीकडे सगळं सारखं मिळतं. तुम्ही फक्त ह्या यादीमध्ये काय राहिलंय का ते सांगा. हे बघा कापूर भलती सलती कुठे राहू नको कापूर आणायला. शिवडीला बघ, शिवडीला ते कापूर गल्ली आहे. म्हणजे मेन रोडून असा गेलात ना की उजव्या हातात तिकडे ते मासळी, सुक्या मासळीचं गोडाऊन आहे. ते पुढे गेलं की हळद चौक लागतो. आबा तेवढं सोडून सांगा काय आहे. आमच्या ऑफिसमध्ये तो गवस आहे ना, त्याचा भाचा हे सगळं त्याचा बिझनेस करतो. मी ही सगळी यादी त्याला देणार आहे, तो सगळं बघेल. तुम्ही काय राहिलंय का मला ह्याच्यामध्ये सांगा. हे बघा चौरंग बदलून आणायचं होतं आणि तुझं 16 ऐकवायला मिळत नव्हतं गेल्या वेळेस. हा ते लक्षात ठेव. हो 16 ते एक बरी आठवण केली. थांबा एक मिनिट. श्यामल शेखर आणि पळी पंचपात्र तामण समया वगैरे जरा काढून ठेव. ऐकूस काय आता सगळं आहे म्हणून सांगणार आणि मग ऐकायला शोधाशोध करणार. श्यामल कोण हाका मारत सुटणार तुझं काय नाही. हा हॅलो शिरा काय रे? हा धीर धर आलो. गणराया नमस्कार. काय हो का निवडणुका आल्या की काय? नाही हो काका, ते गण काय पेपरचं बिल आहे काय? मग 3 लोक कशाला, एक पुरला? आजोबा वर्गणी. कधी वर्गणी? आम्ही तेली गल्ली उत्सव मंडळ, यथाशक्ती द्या. मी जरा बाहेर जाऊन येते. बरं कोण आलंय? ते वर्गणी मागायला आले. हा बघू किती द्यायची? का आता तुम्हाला सांगायला पाहिजे. द्या 51 द्या. अगो बाई देऊन टाका ना आता. हो देते. हे घे. आबा मी जाऊन येते जरा. नमस्कार. काय झालं? काय हवंय? वर्गणी गणपतीची. अगं बाई आत्ता दिली की मी 2 मिनिटं पण नाही झाली. कुणाला? हा त्यांना कशाला दिली? किती दिली? दिली की 50 रुपये दिली मी. हा जा तिथे बघ 2 मिनिटं पण नाही झाली. घ्या, या एरिया आमचा आहे. समर्थ मित्र मंडळ. ते तेली गल्लीवाले, त्यांचा काय संबंध? अरे पण त्यांनी मागितली ना. काय वहिनी, त्यांनी मागितली आणि तुम्ही दिली? जाऊ द्या आता, आम्हाला देऊन टाका यथाशक्ती. दरवर्षी देताना तेवढेच द्या. अगं बाई 51 रुपये? हे काय, त्या तेली गल्लीवाल्यांना दिले 51 रुपये आणि आपल्या गल्लीला फक्त 25 रुपये. बरोबर. हे घे. बापरे काय आहे आबा. बघा ना 51 रुपये घेऊन गेले. म्हणे यथाशक्ती द्या.
अगं यथाशक्तीने यथाशक्ती वर्गणी आहे बरं का श्यामला. आबा बरं मी जाऊन येते. हा तुम्ही थांबाल ना? तुम्ही आत व्हा, मी दार लोटून घेते. ही या वर्षीची यादी हे झाले 412 रुपये. बर गेल्या वर्षी बघू, गेल्या वर्षी झाले होते 275. अरे बाप रे, अरे ही काय महागाई झाली की काय श्यामल? हे बघ, काय झालं ही बघ, बाबा? ही गेल्या वर्षीची यादी आणि ही आता ही या वर्षीची यादी. म्हणजे ह्या बस सारख्याच आहेत ना? काही राहिलंय का? नाही ना? अगं याद्या नाही दाखवत आहे का बाई मी तुला? हे बघ भाव बघ काय झाले. ही गेल्या वर्षी याचे केवढे आणि ह्या वर्षी. कळलं मला. आता महागाई वाढली, भाव वाढणार नाहीत का? हो, भाव वाढणार नाहीत काय नाही ग, ही पिळवणूक चालली नुसती आपली. तो आपला कोपरेवरचा फुलवाला आहे ना, तो रोज माझ्या मागे लागतो. आज मला म्हणाला लेने काय तो लेव नाही तो जाव. अगं बाई काय ते? अगं दुर्वा ग, 4 काड्या दिल्या, मला म्हणाला 5 रुपये. दुसरं हे गोंडे 2 रुपयाला एवढे देतो बचकभर. आज मला 4 फुलं हातावर टेकवली, म्हणाला की हे घ्या गोंडे. काय चाललंय हे? आता काय करणार, यांचे कमवायचे दिवस आहेत. गणपतीचे दिवस म्हणजे यांचे कमवायचे दिवस. कमवायचे दिवस म्हणे. यांचे कमवायचे दिवस. कमवायचे कोणाचे नाहीत ते सांगा. फळवाले, फुलवाले, मिठाईवाले, पेढे, बर्फी, मोदक सगळ्यांचे कमवायचे दिवस. मला वाटतं श्यामल, ह्या सगळ्यांना हे सगळे सण आहेत ना, हे यांच्या सोयीसाठी येत आहेत. लुटायला बसलेत सगळे. हो जरा हळू बोला ना, केवढ्याने ओरडताय. अगं काय करणार आहे? डोकं फिरतोय. अहो हळू, केवढ्याने ओरडताय. आबा झोपले आहेत. बरं लुटण्यावरनं आठवलं, मी आज 3 जणांना वर्गणी दिलेली आहे बरं का. आता तुम्ही कुणालाही द्यायची काही गरज नाहीये. काय? अहो ओरडू नका, केवढ्याने ओरडताय. आबा झोपले. ते तेली गल्लीतले आले होते ना, दुपारी मी बाहेर निघाले, ते तेली गल्लीतली मुलं आली. शिराचे मित्रच दिसले मला, मी त्यांना वर्गणी दिली. नंतर आले, मी म्हटलं कुठलं रे तुम्ही? तर म्हणे आसपास गणेश मंडळ. अगं बाई कुठलं हे मंडळ? पण मी दिले, वर्गणी दिली त्यांना. आणि तिसरे आले, मी म्हटलं आता तुम्ही कुठले आहात? म्हणजे कुडाळकर मार्ग मित्र मंडळ. कुठलं कोण जाणे, पण मी दिले बाई. जाऊ दे, काय करणार, सगळेच ओळखीचे, सगळ्यांना द्यावं लागतं. हो मला, पण काहीला काही अर्थ आहे का? एका मागोमाग येत राहणार. जाऊ दे श्यामल, 11 रुपये द्यायचे प्रत्येकाला आणि सोडून दे. 11? प्रत्येकाला 51 रुपये द्यावे लागलेत मला. अगं काय सांगतेस काय? तू दिलेस? खेकसते काय माझ्यावर? द्यावेच लागतात. दुपारच्या वेळेला बायका आणि म्हातारी माणसं असतात ना, त्याच वेळेला येऊन टपकतात आणि खंडणी मागायला आल्यासारखे उभे राहतात. इतकं घाबरून जायला होतं आणि माझ्यावर खेकसता कसले तुम्ही? आणि देवाच्या नावाने हे नुसते लुटालूट करतात. अहो जरा हळू, केवढ्यांदा ओरडताय? आबा झोपलेत ना. चिडचिड करता माझ्यावर. खास गणेशोत्सवासाठी साड्यांचा सेल. खास गणेशोत्सवासाठी खास काजू मोदक गणेशोत्सव स्पेशल. बरोबर, गणेशोत्सवासाठी बंपर ड्रॉ. मला कधी कधी वाटतं ह्यांच्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला असावा. आबा काय रे, कोण तुम्ही? हा आम्ही आलोय. हा तुम्ही वर्गणीसाठी गणेशोत्सवाच्या. गणेशोत्सवाची वर्गणी काय? शिर्या कुठे? शिर्या लपला की काय? नाही, तो पावती पुस्तक आणायला गेला, येतोय म्हणा. बरं बरं, मी तुम्हाला वर्गणी देतो, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. चालेल का? हो चालेल. विचार. आता मला सांगा, तुम्ही वर्गणी कसली मागताय? गणेशोत्सवाची. आबा वर्गणी देताय ना तुम्ही, तुमच्यापासून सुरुवात करतो. समोरून मी घेणार. हा आता मला एक सांगा, हा सुरू कोणी केला हा गणेशोत्सव? बाबूराव कारुळेकर आणि बाबासाहेब चिटणीस. म्हणजे काय आबा, तो सोसायटी बांधल्यापासूनच तो सुरू झालाय. तेव्हा आमच्यापैकी कोणीच नव्हतं. अरे सोसायटीतला नाही म्हणत मी, सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला. टिळकांनी नाव ऐकलं कधी? टिळकांनी प्रथा सुरू केली ही. आपल्या सोसायटीत पूर्वी टिळा? अरे ते टिळेकरांबद्दल बोलतायत. अरे ते सी विंग मधले आठवले? हा ते गेले आबा. तुझा कान कर इकडे. ते साई कान इकडे करा. हे गाढवानो, अरे लोकमान्य टिळकांचं नाव ऐकलं ना कधी? काय होय ते म्हणताय वय. आम्हाला वाटलं सोसायटीतील गणेशोत्सव कोणी सुरू केला. मग देताय ना वर्गणी? वर्गणी मिळणार नाही. अहो पण आबा. काय माझ्या प्रश्नांची उत्तरं कुठे दिली? अजून एक प्रश्न विचारा, उत्तर देतो मी. ठीक आहे. टिळकांनी हा गणेशोत्सव का सुरू केला? म्हणजे काय हेतू? काय हेतू?
अहो ते गणपतीचे भक्त होते, आम्ही सुद्धा होत आबा. मग? हा बाबा शेवटचा प्रश्न, लास्ट चान्स. ठीक आहे, तुम्ही गणपतीचे भक्त आहात? हो आम्ही. कोण कोण आहे? हा, आपण तिघ. अरे वा, तिघे आहात का? मला असं करा, मला गणपतीची फक्त 12 नावं सांगा, फक्त 12. हं, मी तुम्हाला 25 रुपये वर्गणी देईन. जर तुम्ही मला 25 सांगितली तर तुम्हाला 50 रुपये वर्गणी देईन. जितकी नावं त्याच्या दुप्पट वर्गणी. चला सांगा. हा सांगतो ना. एक गणपती, मोरिया, गजानन, अष्टविनायक, हा. 8 आणि 3 11. 11 झाले बाबा. सामान्य ज्ञानाबरोबर तुझं गणित एक कच्चं दिसतंय. आबा उरलेली नाव उद्या सांगितली तर चालतील का? हा चालतील ना, चालतील. हा चालतील. आबा मग वर्गणी देताय ना? ती सुद्धा मी उद्याच देतो. चला पळा. खास गणेशोत्सवानिमित्त चमको वॉशिंग पावडर. अरे देवा, अरे काय आहे हे देसाईने काय करून ठेवलंय? काय रे सचिन, काय झालं? अरे फाईलच ओपन होत नाहीये. काय रे, देसाई आले नाही अजून? हो साहेब, ते रजेवर गेलेत गणपतीसाठी. गणपतीसाठी? हो. आत्तापासून? अरे वेळ आहे ना अजून. अरे पण वेळ म्हणजे किती दिवस? का रे बाबा? अरे कधी एकदा गणपतीला फुल घालीन असं झालंय. दिवस जाता जात नाहीयेत रे. अरे बाप रे, अरे तू एवढा कधीपासून भाविक झालास? भाविक आणि कोण? हा सचिन. अरे ती एक वेगळीच भानगड आहे. भानगड? कसली भानगड? भानगड म्हणजे काय आहे, ह्याची बायको आहे ना श्रावण पाळते. म्हणजे कसं आहे की देवाला फूल घालेपर्यंत नॉनव्हेज बंद. ह्याची पंचायत झाली. अरे बिचारा कसे बसे दिवस ढकलतोय. अरे असं आहे काय? अरे काय तू माणूस आहे. बरोबर की नाही? हा, ही होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात. फुकट आहे सगळं साला. किती प्रयत्न केले तरी फुकट. काय रे, काय झालं? मिळालंय का तिकीट? नाही ना, त्याचं तर टेन्शन आलंय. अरे कसलं तिकीट? गवस पिक्चरला जातोयस की काय? कपाळाचं पिक्चर, इथे आयुष्याचं पिक्चर झालंय. अरे त्याला गणपतीसाठी कोकणात जायचं ना, ते सांगतोय तू. हा हे गवस, गणपतीचे लाडू पाहिजे खटखटे. गप रे, इथे जायचा पत्ता नाही आणि तू यायच्या गोष्टी करतोयस. अरे पण तू रिझर्वेशन का नाही केलंस रेल्वेचं? प्रत्येक वेळेला कोकण रेल्वे जिंदाबाद असं ओरडत असतोस ना. मग आहे जिंदाबाद, पण सगळं 2 महिने आधीच त्याचं रिझर्वेशन फुल झालं. अरे मग 2 महिने आधी करायचं रिझर्वेशन. केलं असतं, पण ती रजा मिळेल की नाही शंका ना. मग मिळाली होता? नाही मिळाली असती ना तरी दांडी मारून गेलोच असतो. मग हे तुझं आधी ठरलं होतं ना, मग 2 महिने आधीच रिझर्वेशन करायचं. करीन म्हणून राहिलं. म्हटलं जादा गाड्याचं मिळेल, तेही नाही झाला. पण काही म्हणा, गणपतीची खरी मजा कोकणातच. हा, आई शपथ, गणपतीला तुम्ही एकदा माझ्याबरोबर चला रे. अरे इकडची दिवाळीच, करंज्या, लाडू, भजन. तू येतोस काय? मी? मग आमच्या घरच्या गणपतीचं काय? अरे हो. ए गवस, मी येतो तुझ्याबरोबर. खरंच येतोस? हा. पण तिकिटाचं काय? ते मी बघतो रे. तू फक्त माझं एक काम करायचंस. काय? बॉसला माझ्या रजेसाठी पाठवायचं. तिकीट मिळवणं सोपं आहे रे, पण बॉसला काही होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. सांगा काही होऊ शकत नाही. छे. अरे हा ऑफिस मध्ये आला ना, काय चाललंय? चला का पोळी घेणार का अजून? मग भात घे. चल, या आमटी संपून टाका. अहो तुम्हाला काय हवंय? बरं आठवण झाली. अहो तो गवसचा पुतणा की भाचा, तो देणार आहे ना सगळं सामान वेळेवर? देणार आहे ना? हा देणार आहे ना? अहो गवसचा भाचा का पुतण्या, कोण तो देणार आहे का सामान वेळेवर? पुतण्या नाही ग, भाचा. तोच तो. पण तो काय म्हणाला, कधी देणार आहे? 4 दिवसांवर आले म्हणा गणपती. हो मी बोलतो त्याला. असं काय, तुम्ही आज विचारणार होतात ना त्याला? अगं हो ग, आज मी विचारणार होतो, पण आज तोच इतका टेन्शन मध्ये होता ना. का? तो दरवर्षी गणपतीला कोकणात जातो ना, अजून रिझर्वेशन मिळालंच नाहीये म्हणाला. अरे विनायका, माझा काही नाही बाबा, त्याचं नेहमीच आहे. कुठून तरी हमखास मिळवणार तो उलाढाले आहे, बरोबर करतो. मग हरकत नाही. अरे शिर्या, तू गप्प का? हा, तुला काय टीम सिलेक्ट करायला सांगितलं की काय? इंडियन क्रिकेट टीम?
आबा तुम्ही बोलू नका माझ्याशी. तुमच्यामुळे पचका झालाय. सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलं मला. अरे हा शिर्या, मला सांग आपल्या सोसायटीच्या गणपतीचं कुठपर्यंत आलं रे? अरे का अजून काय तयारी वगैरे काय दिसत नाही? वर्गणी वगैरे जमवलीत की नाही? तेच सांगतोय ना, आजपासून सुरुवात केली. हा मग? सगळे म्हणाले तुमच्या घरापासून सुरुवात करूया. मग काय आबानी पळून लावलं सगळ्यांना. अरे पळवून लावलं म्हणजे काय? तुझे मित्र ना रे ते. बरं का रे शेखर, याच्या मित्रानं विचारलं सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? अरे त्याला माहीत असायला नको. मग काय सांगितलं? ते म्हणाले बाबूराव कारुळेकर आणि बाबासाहेब चिटणीस आली सोसायटीचा. काय हे शिर्या, काही येत नाही तुम्हाला? उगाचच फिरत असतात. गप्पा बस. भांडू नका ना, भांडू नका, जेवून घेतो. मग मी त्याला विचारलं काय सुरू केला? हे तू काय तुझ्या म्हणाले का माहितीये? काय म्हणाले? ते गणेश भक्त होते म्हणून. आणि आम्ही सुद्धा आहोत. म्हटलं ठीक आहे, तुम्ही भक्त आहात ना, मला गणपतीची 12 नावं सांगा बघूया. अगं बाई, मग दाखवली का म्हणून? हे कुठली म्हणून दाखवते? ते म्हणाले आम्ही उद्या सांगतो. म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला वर्गणी सुद्धा उद्या देतो. हा अरे तू म्हणा लावून घेऊ नको, तू जेव मुकट आहे. हा माझी खात्री आहे तुला सुद्धा 12 नाव माहिती नाही. अरे लंबोदरा, गणराया, मंगलमूर्ती, कळा काय परिस्थिती रे तरुणांची. हे तू झोप निवांतपणे, तू आपलं हे जेव. झोपताना तुला मी सांगतो. हा शलाका बदलते, मॅच बघू दे. थांब. अरे गणपती दाखवते. थांब येऊ द्या. हे बघू. नको रे, नको बघू. नको ना. घ्या. काय वैताग आहे. काय झालं? अहो आबा, आतापर्यंत आरत्यांना नुसती हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या चाली असायच्या, पण यंदा चक्क पॉप स्टाईल म्युझिक आहे आरत्यांना आणि गाण्यांना. रिमिक्स आरत्या म्हणे. शब्द ऐकले ना आबा तर तुम्ही हसा. नको, मला अजिबात ऐकायचं नाही. तुला कोण सांगते? मी आबांना सांगतोय. ऐका. मग मला ऐकायचं नाही. मला ऐकायचं नाहीये. मला त्रास होतो. अरे 10 दिवस आता हे सगळं मोठ्या ऐकायला लागणार सगळीकडे. अरे आमच्या वेळेला काय आरत्या होत्या, काय भजनं होती. ऐकता का तुम्ही? श्यामल, महागाईने ना कहर केला. खरं सांगतो, हे गणपती वगैरे नाही झेपणार ग. हे बघ, माझ्या मते ना आपण 1.5 दिवस गणपती देऊ यावेळेला. परवडत नाही का? बजेट मध्ये किती जरा हळू बोला ना. हा तुम्ही माझं ऐकता का? काय झालंय तुमचं? काय वैताग आहे. काय काय बाबा म्हणतात यंदा 1.5 दिवसच गणपती ठेवायचा. बाबा तुम्ही सांगा ना बाबांना, 5 दिवस तरी पाहिजे ना. काय मजा येणार रे. हो बाबा. मी बघतो, सांगतो. जरा बाजूला काय रे काय? हे बघा, ही सगळी यादी केली मी. तुम्ही जरा ह्याच्यामध्ये काय राहिलंय का बघा. हे बघ काय काय नाही, ही यादी बघा आबा. काय हो मी काय म्हणतो, हे शेखर, गणपती. हा गणपती कसा हवा ते ठरवायचं राहिलंच आहे ना का आपलं. बाबा काय ते? कमळावरचा आणू ना प्लीज. नाही कमळावर नको. यावर्षी आपण उंदरावर बसलेला. काय गणपती विषयी चाललंय ना? एक मिनिट ऐकता का तुम्ही? हा गणपती कसा हवाय चाललाय ना? तुम्हाला आठवतंय का मागच्या वर्षी आपण कॅलेंडरवर पाहिला होता, आपण कापून ठेवलं होतं ते चित्र. आबा आठवतंय का तुम्हाला? आपण यावेळी तसा बनवून घेऊया. नाही श्यामल, मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा आपण नेहमी आणतो ना सिंहासनावर बसलेलं असं मस्त. नाही, मला वाटलं होतं तुम्ही हे सगळं असं म्हणणार आहात. फोन घे. ऐकताय का तुम्ही? जर आपण त्याला उशीर पण लागेल असेल ना. शिर्या मीच घेणार. कोण घेणार फोन? हॅलो, कोण बोलताय? हो आहेत. 1 मिनिट. आबा फोन आहे, खारकरांचा फोन. हॅलो येत आहेत. हा हॅलो आबा बोला ना. हो बोलतोय ना, खासदारांशी बोलतोय ना. सकाळी आमचं बोलणं झालं, त्याचा पुढचा भाग बोलतोय आता. जे म्हणजे केशवर्धन तेल त्यांना पाहिजे होतं, शीर्षाचं न्यावं. ते नाही काय बाबांशी बोला ना. गणपती 5 दिवस बोलतो तुझ्या 5 दिवसाचा गणपती. धीर दे. हॅलो बाबा, हे नाही. हॅलो, तू 5 दिवस राहिलाय मध्ये.
हॅलो नाही नाही काय नाही, हा आपला हा गडबड करतो आमचा शिर्या, काय विचारू कानाची सारखी भुणभुण. हो हा हो काय तयारी चालली आहे ना? हा सावकाश जरा झेपेल एवढंच करा. आमच्याकडे सुद्धा धांदल झाली सगळी. हो असं आनंदाचं वातावरण सगळीकडे. हा काय कधी येऊ दर्शनाला, कधी येऊ, कधी या ना. हो काय सगळ्यांकडे किती 5-5 दिवस आहेत ना. हा मग या सवडीने कधी आमच्याकडे कधी येऊ दर्शन सांगतो. हा शेखर काय ते? अरे ते हे खारकर विचारतायत सगळ्यांकडे 5-5 दिवस गणपती आहेत, तर तुमच्याकडे कधी येऊ? म्हणजे आपल्याकडे 1.5 दिवस हो असं काय बोलताय तुम्ही आबा? अहो सालाबाद प्रमाणे आपल्याकडे पण 5 दिवस नाही का? असं काय गणपती बाप्पा! नाही श्रीमूर्तीचं आगमन नाही झालं तर हा आमचा शिरा ओरडतो ओठायची, त्याला सवय आनंद झाला की ओठ. बरं या तुम्ही कधी या 5 दिवसात. हा बरं या ठेवू. मोदक करायला शिक माझ्याकडे, यावेळेस मोदक शिकायचे. मंडळी बरं का, अडचणी किती येऊ देत, महागाई किती वाढू देत, पण गणरायाचं स्वागत त्याच उत्साहानं होणार. हो हो पण मला काय वाटतंय उत्साहाबरोबरच हा श्रद्धा आणि पावित्र्य हे टिकायला हवं. हो बघूया गणपतीलाच काळजी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.